थांबावं लागतं, मग पुन्हा सिनेमा तयार होतो. तसंच सिनेमा घडताना, सिनेमा तयार होत असताना अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. कधी लाईट्स ऑफ करावे लागतात, कधी नाही, कधी काही गोष्टी घडतात, कधी नाही. पण या सगळ्याला, या जोडीची मला वाटतं एकत्र येण्यामुळे हा सिनेमा खरं तर 10 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो मी सुरुवात करते आपल्या सिनेमाचे दिग्दर्शक लेखक चंद्रकांत पवार यांच्यापासून, की हा प्रवास कसा होता आणि मुळात ह्या सगळ्यांना कसं जोडून आणलं एकत्र, आणि आपले सुनील भालेराव सर यांच्याशी कशी ओळख झाली. नमस्कार सर्व पत्रकारांना आणि आलेले मान्यवर यांना सगळ्यांना नमस्कार करतो. आणि मला काय जास्त बोलता येत नाही बाबा. हा म्हणजे मी ना सेटवरती खूप बोलतो, थोडं इकडे बोलताना मी डाऊन होतो, म्हणून मी काही जास्त बोलत नाही. सुनील भालेराव सरांकडे गेलो, गोष्ट ऐकवली, त्यांना आवडली आणि त्यांनी मला सांगितलं तू सुरू कर, मी तुझ्या पाठी आहे. बस मी ते त्यांच्या इतक्या सुरुवात केला. माझे सगळे सहकारी मित्र सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. आतापर्यंत करतायत, रिलीज पर्यंत सगळे साथमध्ये आहोत आम्ही. आणि हा सिनेमा घडलाय. तर मला असं म्हणायचं की मी थोडा कमी बोलतो आता, सरांना बोलू द्या. थँक्यू, धन्यवाद. सगळं माझ्यावर सोपवून टाकलं. स्पीच ही जर्नी कुणीही विचार केली नसेल की मी या फील्डमध्ये येईल ऍज अ प्रोड्युसर. तर माझा प्रवास एक सामाजिक कार्यकर्ता ते प्रोड्युसर व्हाया कॉर्पोरेट. आणि अनपेक्षितपणे मलाही वाटत नव्हतं की मी करावं. एवढ्या सहजासहजी मी तयार झालो नाही. जवळजवळ बिचारे 3 ते 6 महिने फिरत होते. स्क्रिप्ट चांगली आहे कन्व्हिन्स करत होते. बट आय रिअलाइज की यांच्यामध्ये पोटेन्शियल्स आहेत आणि ते पॅशनेटली, मी एक PhD वर्ड आहे, पॅशन, ऑनेस्टी आणि डेडिकेशन, या 3 गोष्टींना प्रभावित झालो आणि म्हटलं चला रिस्क घेऊया. आणि जेव्हा प्रवास सुरू केला मी अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. माझी टीम, ऍक्टर्स, सर्व ऍक्टर्स, टेक्निकल टीम, सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं. भलेही या जर्नीला मला वाटतं ऑलमोस्ट वी हॅव कम्प्लिटेड 1 year. ओके, तर थोडा टाइम लागला, पण एक खूप चांगलं प्रॉडक्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. तर ह्या प्रॉडक्टला नक्की तुम्ही न्याय द्याल. यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. रोमान्स मिळेल, तुम्हाला ट्रॅजेडी मिळेल, तुम्हाला कॉमेडी मिळेल, सर्व मिक्स करून. आणि विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नावाजलेली 3 सॉंग्स आहेत, त्याचं ब्लेंड आम्ही याच्यात केलेलं आहे. जे तुम्ही 2 नंबरचं सॉंग पाहिलं. प्रयत्न खूप चांगला केलेला आहे की सर्वांना तो आवडेल. आणि ती कथाही चांगली आहे, लेखक ते स्वतः आहेत. त्यामुळे नक्कीच आपण लवकरच 10 मेला आपल्यासमोर तो प्रदर्शित होईल आणि आपण त्याला न्याय द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.